तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। स्थानिक गुन्हे शाखा वाशिमने उल्लेखनीय कामगिरी करत फरार आरोपीला ताब्यात घेत खरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 17,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। वाशिम जिल्ह्यातील मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्री वेगाने फिरवली। रिसोड पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं। चौकशीत आरोपींनी रिसोड पोलीस ठाण्यातील 3 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। या कारवाईत आरोपींकडून यापूर्वी 1,04,525 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। त्यानंतर फरार आरोपी बालाजी सखाराम काळे राहणार खरबळा तालुका पूर्णा जिल्हा परभणी याला गंगाखेड येथून ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून घरफोडीतील 10 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 15 लाख रुपये जप्त करण्यात आले। एकूण कारवाईत 11 तोळे 6 ग्रॅम सोन्याचे दागिने 2 तोळे चांदीचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असा एकूण 17,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचा सहभाग आणि उर्वरित मुद्देमालाबाबत तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे व रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे, वाशिम।